हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे. मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी बारीक चिरून. एक उभा कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण घेतलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे बघा तुकडे बारीक करून, आणि खोबरं घेतलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूया. इथे मी एक बटाटा घेतला होता मोठा, आणि अशा पद्धतीने मी बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा, आणि पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यात आपण का ठेवतो की काळा पडू नये म्हणून, लाल पडतो त्याच्यामुळं पाण्यात ठेवायला लागतो बटाटा धुवून स्वच्छ. इथे कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली आहे बघा. तर त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला मी कांदा उभा चिरलेला तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पहिलं आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं छान परतून घ्यायचं आहे बघा, गोल्डन कलर येस्तवर. पाहू शकता मैत्रिणींनो, खोबरं आपल्याला छान गोल्डन कलर येस्तवर परतून घ्यायचं आहे छान. तो खोबरं आपलं छान परतलेलं आहे. तर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेते. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलावर. मसाला ह्यो वाटण्यासाठी आपण करतोय, तर ह्यो छान भाजून घ्यायचा आहे बघा तेलावर. आणि मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता मैत्रिणींनो, मी लसूण पण कांद्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं अद्रक टाकलेलं आहे ते बारीक चिरून घेतलेलं. आणि हे सगळं आपल्याला छान परतून, मसाला आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे बघा. पाहू शकता आपला कांदा छान परतलेला आहे. तर कांदा आपण आता ह्यो काढून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे, आणि खूप टेस्टी आणि झटपट होणारी आहे. नक्कीच ट्राय करून बघा एकदा. ह्याच्यामध्ये आपण थोडेसे धने टाकून घेऊया. धने पण आपल्याला छान गरम करून घ्यायचे बघा. जास्त परतायचे नाही, थोडेसे परतले की काढून घ्यायचेत. त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेते. अगदी थोडे टाकायचेत. आणि शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचेत बघा. तर शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत. आता आपण काढून घ्यायचेत शेंगदाणे पण. सर्व मसाला मी भाजून घेतलाय बघा. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वाटण्यासाठी. तर हा मसाला बघा छान बारीक मी वाटून घेतलेला आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, त्याच कढईमध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची. तर तेल टाकले मी एक पळी. तेल आपलं छान गरम झालं ना, त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा जिरं टाकायचे, आणि जिरं पण छान फुललं पाहिजे. त्यानंतर थोडीशी आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची तेलावर. इथे मी मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट घेतले, थोडा गरम मसाला घेतला आहे,
धना पावडर घेतली आणि बेडगी मिरची पावडर कलरसाठी थोडी ती घेतलेली आहे। तो हे मसाला आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला हे बटाटे आपण कापून घेतला होता, एक बटाटा छोटे छोटे तुकडे करून ते ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान परतून घ्यायचे। पाहू शकता इथे कलर पण किती छान आलाय आपल्या मसाल्याला। त्यानंतर मी जो मसाला वाटला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। ह्याच्यामध्ये आपण आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली तर नक्कीच कमेंट करा मला। ते इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर परत एकदा छान भाजी हलवून घ्यायची। पाहू शकता मैत्रिणींनो, आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। तर गॅस जरा थोडा बारीक कापून मीडियम करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे। वाफेवर हा बटाटा खूप छान मस्त शिजतो, बिलकुल पण टाइम लागत नाही, कारण बटाट्याच्या फोडी आपण लहान केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला बटाटा आपला लवकर शिजतो। बघा कलर पण किती छान आलेला आहे भाजीचा आपल्या। पाहू शकता इथे मैत्रिणींनो, बटाटा आपला छान मऊ शिजलाय चांगला। त्यानंतर आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। आपण वाटणामध्ये पण टाकली होती आणि आता वरून पण टाकली की कशी भाजी दिसायला पण खूप छान दिसती। आपली बटाट्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।